हॅलो एव्हरीवन, तर आज आपण पाहणार आहोत डबल बीची भाजी। बहुतेक जणांनी ही भाजी नसेल बघितलेली, तर अशा पद्धतीच्या बिया असतात। कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये तुम्हाला हे मिळून जातील। तर आपण रात्रभर याला भिजत ठेवलेलं होतं। सकाळी याचे जे साल आहेत ते आपण काढून घेऊया। जसं तुम्ही बदाम भिजत टाकल्यावर त्याचे साल काढता त्या पद्धतीने। त्यानंतर कुकरमध्ये याला 2 शिट्ट्या काढून घेऊया। भिजत जरी ठेवले असतील तरी कुकरमध्ये शिजवल्याशिवाय डबल बी शिजत नाही। कुकर आपला होतोय तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया। एक वाटण तयार करून घेऊया। फ्राय पॅनमध्ये 1 चम्मच तेल, यामध्ये खडे मसाले जसं तेजपान, लाल मिरची, दालचिनी जे असेल ते खडे मसाले सगळे, धने, लवंग, मिरे हे सगळे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। त्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि 1 मोठा कांदा उभा काप केलेला। आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे, त्यामुळे तुम्ही कांदा कशाही पद्धतीने कट करू शकता। तर लो टू मीडियम फ्लेमला आपण हे मसाला जो आहे तो व्यवस्थित परतून घेऊया। तर हाय फ्रेंड्स, मी श्वेता, स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर। तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। सोबतच माझ्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तर बघा, अशा पद्धतीने हा मसाला जो आहे आपण परतून घेतलेला आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत। त्यानंतर मिक्सरमध्ये आपण याला वाटून घेऊया। तर त्यामध्ये मी थोडी कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे। सेम फ्राय पॅनमध्ये 2 चम्मच मी तेल ॲड केलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे आणि हिंग। मोहरी आणि हिंग व्यवस्थित तेलावर परतून घ्यावा। त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते ॲड करूया। वाटण टाकल्या लगेच आपल्याला सुखे मसाले टाकायचे आहेत, जेणेकरून मसालेसुद्धा त्या वाटणमध्ये व्यवस्थित फ्राय होतील। 1 चम्मच हळद, 1 मोठा चम्मच लाल तिखट, आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता। 1 मोठा चम्मच किचन किंग मसाला, जर अवेलेबल नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा मसाला याच्यामध्ये ॲड करू शकता। गरम मसाला किंवा घरी तुम्ही बनवला असेल काळा मसाला तो सुद्धा चालतो। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। लो टू मीडियम फ्लेमला आपण हा मसाला छान परतून घेऊया। तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल पण सुटायला तयार झालेला आहे, तेल पण सुटत आलेलं आहे। तर अशा पद्धतीने मसाला आपण भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। त्यानंतर ज्या बिया आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा ॲड करूया आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी ॲड करूया। मी 1 ते 1.5 ग्लास पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। हाय फ्लेमला आपण पहिले एक उकळी येऊ देऊया। व्यवस्थित मिक्स करूया। तर हाय फ्लेमला तुम्ही बघू शकता एक उकळी आलेली आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया आणि ग्रेव्ही जी आहे ती दाटसर होईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। वरून मी थोडा किचन किंग मसाला ॲड केलेला आहे, अर्धा टीस्पून। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मसाला जी ग्रेव्ही आहे आपली ती मस्त अशी दाटसर झालेली आहे। तर आपली डबल बीची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। सोबतच इन्स्टाला सुद्धा फॉलो करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।